चला दोन्ही टीम्स आपण थोडं जवळ या. दोन्ही टीम्स थोडं व्यासपीठा जवळ यायचं. टीम जमा 11 डोंबिवली आणि टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर. आणि बक्षीस स्वीकारताना तुम्हाला टी शर्ट जी कमिटीने दिली ती टी शर्ट तुम्हाला इकडे कंपल्सरी असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. चला लवकर पुढे या, वेळ घेऊ नका. अजित तुझी टीम पुढे घेऊन ये, चल लवकर. ये डोंबा जमा 11 खूप वेळ थांबलो भाई. भाई या आता आपल्या घरी जायचं, या पटकन संपवूया. तुमचे पैसे तुम्ही घ्या, आम्ही जातो घरी. आता या आधी आपण सुरुवात करूया. आला चला. सर्वप्रथम विशालजी पडवळ यांचा आपण इकडे सन्मान करणार आहोत. आज तेही देखील या उमेश नाना पाटील यांना विनंती करेल की आपण उमेश नाना पाटील यांच्या हस्ते मात्र विशाल पडवळ यांचा एक विशेष सन्मान आज या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि थँक्यू सो मच साहेब, आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. जेवढा स्पीकरचा आवाज नाही तेवढा फटाक्याचा आवाज आहे. पण फटाक्यावाल्याला आपण मानलं पॉवरफुल आहे. आणि परिसर 2 शब्द आज फायनल मॅच विशाल पडवळ साहेब नक्कीच ऐकेल. सर्वप्रथम एसपी ग्रुपने मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आभार मानतो. आज इथे कित्येक वर्ष 16 वर्ष झाली इकडे हे एसपी ग्रुप ही टुर्नामेंट आयोजित करते. आपल्यासारख्या तरुणांसाठी हे एक चांगलं त्यांचं कार्य आहे की स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला ते पुढे प्रोत्साहन देण्याकरता हे जे ॲक्टिव्हिटी त्यांनी चालू केलेली आहे आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन जे दिलेले आहे त्याच्यामुळे आपल्यात पण थोडा जोश यावा याकरता हे जे यांनी पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. त्यानंतर रिनी रोहित राजन मॅडमचा एक विशेष सन्मान केला जाईल. मॅडमने पण क्रिकेट एन्जॉय केलं, त्यांनी पण क्रिकेट इकडे बसून एन्जॉय केलं. आणि रणजित पाटील यांना विनंती करेल की मॅडमचा एक विशेष सन्मान करायचा आहे. मॅडम पण क्रिकेट बघत होत्या आणि प्रत्येक काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं, काही जणांना बघायला, आणि क्रिकेट खेळलं पाहिजे. सो आज एक चांगलं एसपी ग्रुपने पण इथे आयोजन केलं. रिनी मॅडमचा पण तिथे विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. थँक्यू सो मच मॅडम, आज आपण देखील इकडे आलात. आणि त्यानंतर 2 दिवस ज्यांनी अंपायरिंग केले आमचे ऑफिशियल्स अंपायर पद्मनाथ प्रभू बाबू सर, त्यानंतर विवेक प्रभू सर आणि संतोष राऊत सर. अंपायर्सने पण खूप चांगलं एफर्ट्स दिले, त्यांचा आपण इकडे सन्मान करत आहोत. संतोष राऊत सर आपण यायचं आहे. संतोषजी राऊत सर, त्यानंतर विवेक प्रभू सर आणि पद्मनाथ प्रभू बाबू सर. आज सर्व ऑफिशियल पंच ज्यांनी पण खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या काळात खेळलं आणि आता खूप चांगलं अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ससानी साहेबांना विनंती करेल की आपल्या हातातून त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज सर्व संतोष राऊत सरांचा एक विशेष सन्मान, माईची उबदार शाळ, त्याचबरोबर पुष्पगुच्छान ही आशिषभाई तिवारी चषकाचं एक सन्मान चिन्ह. थँक्यू सो मच संतोष सर. त्यानंतर विवेक प्रभू सर आपण यायचं आहे. विवेक प्रभू सरांचा एक विशेष सन्मान. आणि विवेक प्रभू सरांचा पण एक विशेष सन्मान. दादर शिंदेवाडी परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले, स्वतः मुंबई साऊथ मुंबईत पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. म्हणजे अजूनही त्यांचा हात शिवशिवतात की कधी खेळायला मिळालं तर त्यांना पण मिळतात. त्यानंतर संदेशी पाटील यांच्या अगदी जवळचे मित्र
विवेक प्रभू सर आणि खूप चांगलं क्रिकेट तेही पण खेळले, त्यांचं पण सेलिब्रेशनची व्हिडिओ व्हायरल झाली. असे पद्मनाथ प्रभू सरांचा एक विशेष सन्मान, म्हणजे संदेश पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आणि ही दोस्ती तुटायची नाही. भाईने बोला करणे का तो करणे का, आणि ही संदेश पाटील आणि त्यांची मैत्री आहे. खूप वर्षापासून एकत्र पाहिले गेलेत आणि खूप वर्षापासून एकत्र राहिले आहेत. आणि म्हणजे बाबू बोला तो करणे का तो करणे का. बाबू सर, 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी आणि ओव्हरऑल तुमचा खूप वर्षाचा जो प्रवास आहे अंडरआर्म क्रिकेट आणि मैत्रीविषयी 2 शब्द जरूर ऐकेल. पहिले तर थँक्यू SP ग्रुप, त्यांनी इथे आम्हाला बोलवलं अंपायरिंगसाठी. आणि तू सांगितलंस मैत्रीसाठी, तर मी मैत्रीसाठी झालो. आज माझ्याकडे 2 इव्हेंट होते, पण संदेशला मी 3 महिने अगोदर शब्द दिलेला, तर शब्द मी ठेवलेला पाळतो. संदेशसाठी मी आलो. आणि SP ग्रुपनी सर्व म्हणजे जे पण पदाधिकारी आणि ते कार्यकर्ते आहेत, त्यांनी कुठल्याही गोष्टीची आम्हाला इथे कमी पडू दिली नाही, की जे सांगितलं तसं जागच्या जागी जायचं नाही, इथे आणून देतो. आणि टुर्नामेंट खूप छान झाली. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि रनरअप संघाचे पण हार्दिक अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. बाबूच्या दोस्तीबद्दल सांगतो. म्हणजे खूप जण मला बोलतात का हा अंपायर नको देऊ, तो अंपायर नको देऊ, काही कधी डिसिजनवरनं काय होतं. पण मला चांगलं आठवतंय जेव्हा पप्पू माझ्याबरोबर होता, बाबू होता, दादरला आम्ही शिंदेवाडीच्याच ग्राउंडला टुर्नामेंट केलेली. काहीतरी 11,000 का 15,000 प्राइज होतं, माझं लक्षात नाही. त्यावेळेपासून बाबू माझ्याबरोबर होतं. बाबू आजपर्यंत आहे. आणि बाबूला मी फोन केला, बाबू आपली टुर्नामेंट कधी करायची, तर तारीख तर आपली फिक्स असते जानेवारीचा पहिला आठवडा. पण बाबूला मी बोललो बाबू आपल्या टुर्नामेंट करायची. बाबू तर तू कर, मी आहे. म्हणजे एवढा सपोर्ट त्याचा असतो. एकदा टाळ्या बाबूसाठी होऊ दे. आमची मैत्री अशीच आहे, ती अशीच राहिली इथून पण. थँक्यू सो मच. त्यानंतर डेकोरेटर जी आमचे हरीशजी पाटील, खूप चांगलं डेकोरेटर आणि संपूर्ण सेटअप ज्याने इकडे उभा केला हरीशजी पाटील सर. आपण या, त्यांचे बंधू आपण या. खूप चांगला सेटअप. योगेश पाटील यांचा पण इकडे सन्मान केला जाईल. खूप चांगला सेटअप त्यांनी. ईश्वर डेकोरेटर्स फेमस, आणि त्यांनी मला मगाशी सांगितलं की ठाण्यात पहिली ओरमची नाईट टुर्नामेंट करणार आहे आमचं डेकोरेटर. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि ओरम क्रिकेट खूप त्यांची मेहनत आहे आणि आज ईश्वर डेकोरेटर फेमस आहे. जुनं डेकोरेटर म्हणून त्यांचं या परिसरात एक बोलबाला राहिला आहे. ईश्वर डेकोरेटर. सो पाटील साहेब, आपल्यास पण खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्हला 2 दिवस ज्याने क्रिकेट एन्जॉय केला, असे त्यांच्या टीमचा पण इकडे सन्मान केला जाईल. वर्ल्ड टेनिस क्रिकेट. वर्ल्ड टेनिस क्रिकेटचा पण इकडे विशेष सन्मान. आज या कार्यक्रम पहिला युट्यूब नव्हतं, पहिलं शूज पण नव्हते, ट्रॅक नव्हती, आता सर्व काही आलंय आणि क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत. वर्ल्ड टेनिस क्रिकेटचा पण इकडे मात्र सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच महेश सर. असंच तुम्हाला पण ऑल द बेस्ट आहे. खूप चांगली सबस्क्राईब तुमचं होत राहो. आदिश राणे यांचा देखील सन्मान केला जाईल. आमचे एक युवा स्कोरर आणि खूप चांगली स्कोरिंग, आणि आमचे एकदा टाळ्या वाजवा स्कोरिंग साठी. त्यांची खूप चांगली स्कोरिंग केली आणि त्यांचा पण मेन डिपार्टमेंट आहे. आम्ही फक्त माईक वर सांगतो, बट ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि 2 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला, आमचे साथी समालोचक भरत मोरे, अगदी वसई विरारचे एक चांगले कॉमेंटेटर, एक चांगले अँकर, कबड्डी, खो खो, ऑल ओव्हर इव्हेंट्स ते करत असतात. आणि ज्यांचा पण आवाज आपण ऐकला, आमचे भरत मोरे यांचा एक विशेष सन्मान इकडे केला जातो. एकदा टाळ्या वाजवा भरत मोरे. आणि खूप चांगली कॉमेंट्री त्यांची पण आपण ऐकली. भरतजी 2 शब्द या टुर्नामेंट विषयी जरूर ऐकेल. आपण तर 2 दिवस बोलत होतात, बट
थँक्यू सो मच संदेशजी पाटील आणि संपूर्ण टीम SP ग्रुप. मला वाटतं मी पहिल्यांदाच ही स्पर्धा कव्हर करायसाठी आलो होतो. खूप चांगली स्पर्धा, एक चांगला इव्हेंट, डे टुर्नामेंट इथे केलं होतं आणि जो डिसिप्लिन पाळला गेला की सकाळी 8:30 वाजता संघांना बोलावणं, लेट फास्ट अर्धा तास पाऊण तास इकडे तिकडे झालं, परंतु स्पर्धा ॲक्युरेट टाईमवरती संपली, तितकी अंधारामध्ये गेली नाही आणि त्यामुळे ती शिस्त पाळल्यामुळे ही स्पर्धा खूप चांगली झाली आणि प्रत्येक संघाने स्टेशन वाईजचे 24 संघ इथे खेळवले आणि इतका चांगला मोठा थाट या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि इथे मला संप्रेषण करण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. अजून उत्तरोत्तर ही स्पर्धा या प्रकारची अजून चांगल्या इव्हेंटना आणि चांगल्या आणि उंचीवरती जावो अशा सदिच्छा. थँक्यू. त्यानंतर पुढचा सत्कार आपण करूया आमच्या सागरचा. एक मुलगा विक्रोळीतनं उभा राहतो, मला सांगतो मला एक संधी दे दादा, आणि मी त्याला संधी दिलेली. तिथपासून त्यांनी शून्यातनं चालू केलेला प्रवास आज एवढ्यावर गेलाय का अंडरआर्म क्रिकेट मध्ये सगळ्यात जास्त मागणी सागरला आहे. एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी. खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि याही पुढे आज सागर जावो हीच माझी इच्छा आहे. मी महेंद्र दादाला विनंती करतो की तुमच्या हस्ते त्याचा सत्कार करावा, कारण महेंद्र दादाला जायचंय तर त्याच्या हस्ते आपण एक सत्कार करूया सागरचा. सागर सागर नेहमी चांगलाच बोलतो, आता मी सागरला बोलतो सागर तू बोल. नाही, आणि ही टुर्नामेंट मला 2018 का 17ला मी पहिल्यांदा केली. मला संदीप घाग आणि संदेश पाटील यांनी चान्स दिला होता, त्यानंतर प्रयत्न करत राहिलो आणि परिवर्तन झालं, त्यामध्ये सर्वांचा वाटा आहे. थँक्यू, सर्वांचा आभार आहे. थँक्यू. त्यानंतर अमोलजी भडके यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल आणि आमचे सनी बर्थडे बॉय आज कळवा सोशलला पार्टी पण आहे, सो त्यांच्या हातातून इकडे थँक्यू सो मच सर. आपण पण त्यांनी पण क्रिकेट अगदी एन्जॉय केलं स्टेजवर बसून. एक अवॉर्ड होता टीम ऑफ द इयर, ज्या टीमने खूप चांगली कामगिरी केली होती त्या अवॉर्ड साठी कॅप्टन, ज्या टीमचा बोलबाला मागील 1-2 हंगाम पाहिला, मुकेश रॉयल चेंबूर. सो अजित आपण यायचंय टीम ऑफ द इयर, कोणी पण असेल तर आपण या. अजित थोडा कॉलवर बिझी आहे की तिकडे मॅच किती वाजता आहे, आणि या आपण पण या. विराज मुकेश रॉयल त्यांचा एक विशेष सन्मान इकडे केला जातोय. आशिष भाई तिवारी चषकामध्ये प्लेयर टीम ऑफ द इयर, त्यांच्या पूर्ण टीमचा हे असाच खेळ करत राहा. आणि बेस्ट बॅटर ऑफ द इयर पण एक पुरस्कार होता. बेस्ट फिल्डर झालं, बेस्ट ऑलराऊंडर झाला, बेस्ट बॉलर झाला, बस बॅटर, आणि बॅटरचा पुरस्कार दिवेश पारावे. त्याच्या अनुपस्थित अरुण आपण कलेक्ट करा. त्याच्या संघाचे ओमकार माला टीम त्यासाठी, आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले दिवेश. युट्यूबला बघत असतील पण दिवेशने खूप चांगली कामगिरी ऑल ओव्हर मुंबईत, मुंबईच्या बाहेर देखील खूप चांगला खेळ केलाय. त्यानंतर बेस्ट फिल्डर कडे आपण बोलूयात. बेस्ट फिल्डर साठी पण वॉच, स्मार्ट वॉच आणि ट्रॉफी. बेस्ट फिल्डरचा पुरस्कार, बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय. टीमचं नाव आहे सांगवी स्पोर्ट्स मुलुंड आणि खेळाडूचं नाव आहे जयदेव पाटील. जेडी नाहीये पण त्याच्या अनुपस्थित मध्ये कलेक्ट करायचं आहे. बेस्ट फिल्डर, फिल्डिंग पण तेवढीच महत्वाची आहे संघामध्ये, फक्त बॅटिंग बॉलिंग करून चालत नाही. सो हे स्मार्ट वॉच आणि ट्रॉफी. त्यानंतर बेस्ट बॉलर या टुर्नामेंट मध्ये पहिलं फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार
कैलास नाना पाटील साहेबांना विनंती करेल की त्यांच्या हातातून फायनल मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच, लीग मध्ये घेतात बट फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातो आहे, ज्याने खूप चांगली बॉलिंग केली. सन्नी धोत्रे ओल्ड इज गोल्ड, आणि आपल्या फिरकीच्या जोरावर खूप चांगलं क्रिकेट खेळले. अगदी अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी अंडरआर्म क्रिकेट खेळलं, एक लेजंड प्लेअर. आणि ते आता ओव्हर 40 कडे पण वळतात, पण त्यांनी प्रूफ करावं की नको ओव्हर 40 नको, आता तुम्ही हेच थोडं एक विशेष सत्कार पण इकडे केला जाईल. एक लेजंड प्लेअर आणि खूप वर्षापासून सनी धोत्रे आपल्या लेफ्ट आर्म स्पीडच्या जोरावरती खूप चांगलं क्रिकेट खेळले, खूप चांगल्या लेवलला क्रिकेट अजूनही खेळतात. तेव्हा एवढे चांगले दिवस नव्हते क्रिकेटला, बट आज खूप चांगले दिवस आलेत. सनीजी 2 शब्द जरूर ऐकेल. माझं जेवढं वय पण नसेल तेवढं तुम्ही क्रिकेट खेळलात. ॲक्च्युली टुर्नामेंटला मिस करतोय घनश्याम शिंदेला, इंजुरीमुळे बाहेर आहे. पण एक चांगला कॅप्टन, चांगला मित्र, आणि टुर्नामेंट आम्ही दोघं एकत्रच खेळलो, पण या टुर्नामेंटला त्याला मिस केलं. आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर क्रिकेट म्हणजे भरपूर वर्षापासून खेळतोय आणि यंग्स पोरांमध्ये चान्स भेटतोय आणि खेळतोय, हेच महत्त्वाचं आहे. अजून म्हणजे ह्याच्यात मी म्हातारा नाही होणार. ओव्हर 40 परत कुठे दिसलात ना तर खेळू देणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि दरम्यान या ठिकाणी सत्कार करायचा माझा राहिला, माझ्या लक्षात नाही राहिलं, ते मला आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं. कुठल्याही कलाकाराला एखादी गोष्ट करणं सगळ्यांना वाटतं सोपं आहे, पण ते सोपं नसतं. आपले काका वय वर्ष 55 आहे जवळपास, आणि सकाळपासून तुतारी वाजवत आहेत, तर काकांचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे. काकांचा सत्कार आपण आमचे सागर मोरे साहेब यांच्या हस्ते करूया. कॉमेंट्रीमध्ये सागर सुद्धा 2 शब्द बोलतील. नाही, मगाशी मनीष पण मला तीच गोष्ट बोलला, मालवण मुकेश रॉयलचा, की दादा त्यांचा पण एक सत्कार झाला पाहिजे. आणि राहिलं, बट त्यांचा सत्कार नक्की झाला पाहिजे. पद्मनाथ बाबू सरांना विनंती करेल की त्यांचा सत्कार एकदा करायचा. सकाळपासून खूप चांगली मेहनत, आणि ती पण त्यांची कला आहे. कलेला मरण नाहीये. तुम्ही लाईफ मध्ये तुमची कला तुम्हाला खूप वेगळ्या स्तरावर घेऊन जाऊ शकते. आणि तुम्ही कुठलं पण पॅशन जपता ते प्रेमाने जपा. तुमचं डिप्रेशन मध्ये गेलात तर तुमची कलाच त्यातून तुम्हाला बाहेर काढते. सो थँक्यू. त्यानंतर गिरीजी सावंत यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल. गिरीजी सावंत आपण या. आज संदेश पाटील यांचे अगदी जवळचे मित्र, आणि त्यांनी प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. आणि भांडूपवरून खास ही टुर्नामेंट बघण्यासाठी दाखल झालेत. आणि आखाती त्याच्यामध्ये दुबईला असतात, दुबई ते डायरेक्ट कळवा. थँक्यू. त्यानंतर बेस्ट बॉलरकडे आपण वळणार आहोत. बेस्ट बॉलरसाठी देखील खूप चांगली ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय. विशालजी पडवळ यांना विनंती करेल की आपल्या हातातून हा पुरस्कार द्यायचा. बेस्ट बॉलर, खूप चांगली बॉलिंग केली. टीमचं नाव आहे जमा 11 डोंबिवली आणि खेळाडूचं नाव आहे ओमकार पाटणे. बाळा, एक चांगला स्मार्ट वॉच प्लस एअरपॉड्स पण आहेत. काल हॅट्रिक पण कंप्लीट केली. कॅश प्राइस पण 1000 रुपीज घेतला. स्मार्ट वॉच यासाठी दिलंय की साहेब पुढच्या वेळी टायमिंगला आलं पाहिजे, त्यामुळे वॉच दिलंय. ओमकार पण डोंबिवलीला खेळत होते आणि खूप चांगली कामगिरी ओमकारने पण. ओमकार 2 शब्द ऐकेल या टुर्नामेंट विषयी. आज व्यावसायिक गटात अनेक पुरस्कार घेतले, पण डोंबिवलीसाठी खेळत असताना स्टेशन वाईज खेळत असताना कसा परफॉर्मन्स झाला, आणि 2 शब्द या टुर्नामेंट विषयी. आम्ही म्हणजे प्रथमच ही टुर्नामेंट म्हणजे स्टेशन वाईजची एंट्री केलेली, आणि तो एक म्हणजे आमचा पॅकर आहे ओमकार म्हणून, तर त्यांनी एंट्री टाकली. प्रथमच आम्ही खेळलो. कालचा दिवस चांगला गेला. आज शेवटच्या मॅचला थोडी कमतरता भासली. म्हणजे महेश शिंदे आमचा खूप चांगला खेळ होता, तर रनआउट झाला म्हणून थोडं हे झालं, नाही तर जिंकलो असतो आम्ही नक्कीच तो क्रीजवर उभा असता तर. आणि डोंबिवलीसाठी परफॉर्मन्स होते त्याबद्दल काय वाटतंय? जेवढं चांगलं परफॉर्मन्स होईल तेवढंच आमचा संघ पुढे जिंकत जाईल, एवढं सांगतो. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि ज्या डोंबिवलीने खरी ओळख दिली त्या डोंबिवलीसाठी मात्र इकडे चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. त्यानंतर बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील स्मार्ट वॉच आणि अनंत फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी बेस्ट बॅटरचा पुरस्कार सुनील ससाने सरांच्या हातातून दिला जाईल. आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार काल मी पण तिकडेच होतो. काल आम्ही 3 वाजता जोगेश्वरीला होतो. रात्री 3 वाजता घरी जायला तिकडून 1 तास पकडा चेंबूरला जायला.
4 वाजता घरी गेलो, 8 वाजता आम्ही इथे ग्राउंडवर होतो. आम्ही तो प्लेअर इकडे आला, खेळला, जिंकला. बेस्ट बॅटर शुभम लोखंडे ज्याने अफलातून बॅटिंग केली आणि शुभम लोखंडेने अफलातून बॅटिंग करत असताना खूप चांगला खेळ केला. तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये मागे झोपला पण होता, त्यांनी थोडा रेस्ट केला बट खेळला. एक गडसी प्लेअर, एकदा जोरदार टाळ्या वाजवा शुभम साठी. तुमची मेहनतच तुम्हाला पुढे घेऊन जाते आणि शुभमने स्वतःला प्रूफ केलं. ही स्मार्ट वॉच, एअरपॉड्स आणि ट्रॉफी. या आवाजाने मला असं वाटतं ठाणे महानगर हॉस्पिटलला पण थोडं भेट द्यावी लागेल. आणि 2 शब्द शुभम ऐकेल, कारण की खूप चांगला परफॉर्मन्स झाला, त्यात तुझी चांगली कामगिरी आहे. कामगिरी काय नाही, आता टीम साठी करायचं तर करावं लागणारच आहे. आणि टीम आज इकडे चांगला खेळ करतेय, फायनल पण जिंकलात, कसं वाटतंय? आम्ही म्हणजे भरपूर टायमानंतर फायनल जिंकलोय. पूर्ण डिसेंबर आम्ही म्हणजे आम्ही जिंकायच्याच मॅच हरत होतो. आता नवीन वर्ष, नवीन सुरुवात केली, आम्ही जिंकतोय, चांगलं वाटतंय जरासं. क्या बात आहे. 2025 लकी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या ठिकाणी एक सत्कार करायचा माझा राहिलाय, माझ्या आता लक्षात आलंय. ते एक शेवटचा सत्कार करूया, नंतर एकच आपल्याला 3च बक्षिसं द्यायचे आहेत. तर ना 2च मिनिटं घेतो, जास्त वेळ नाही घेत. हां, तर सर्वप्रथम ही स्पर्धा करायची होती आम्हाला. तर ही स्पर्धा कशी करायची, दरवर्षी आपण वेगवेगळ्या ग्राउंडला करतो. दादरपासून सुरू झालेला प्रवास आपला आज खारेगावमध्ये आलाय. या ठिकाणी मला स्पर्धा करायची असताना आम्ही ग्राउंड शोधत होतो. तर मी सुनील शेठला बोललो, खबर शेठ आपल्याला टुर्नामेंट करायची आहे, तर आपण खारेगावमध्ये करूया का? तर बोलते राकेश भाईशी आपण बोलूया. राकेश भाईशी आमची ओळख झाली. राकेश शेठला मला चांगला ओळखायचा. नंतर मी नानांना जाऊन भेटलो. नाना माझ्या मी गेल्यानंतर नाना बोलले आपण टुर्नामेंट करूया, काही प्रॉब्लेम नाही. नानांनी आपल्याला ग्राउंड दिलं. नाना तुमचे मनापासून आभार. सगळ्यात पहिले तर ग्राउंड दिलं त्याबद्दल. त्याच्यानंतर मागच्या जवळपास महिनाभरापासनं माझ्या पाठीशी काय बोलतात त्याला, एक मोठ्या भावासारखा जो उभा आहे तो आमचा सुनील ससाने सर उभे आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या सुनील ससानेसाठी. नानांनी एवढ्या मेहनतीने हे ग्राउंड वाचवलंय, कुठलंही आरक्षण वगैरे पडू न देता हे केलेलं आहे. आणि त्याला सुनील सर आज इथे क्रिकेट खेळून वाचवतायत, ते सुद्धा त्यांचा गेम चालू ठेवतायत. तर नाना माझी पण विनंती अशीच राहील की हे खेळासाठीच ग्राउंड राहू द्या. तुमचा संघर्ष, तुमचा लढा असंच चालू द्या. आम्ही देखील तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. एक शेवटचा सत्कार आपण या ठिकाणी सुनील ससाने सरांचा करूया. मंडळाचे अध्यक्ष समीर मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करा. एकदा जोरदार टाळ्या सुनील ससानेसाठी, कारण जर ते नसते तर आज इथे ही स्पर्धा नसती. त्यानंतर आपण फेअर प्ले अवॉर्ड पण आहे. सो फेअर क्रिकेट खेळलाय त्याचा इकडे आपण सन्मान केला जाईल. खूप चांगली ट्रॉफी आणि कुठलाही स्पृहा या हातातून हा सन्मान केला जाईल. कुठलाही 85 कोणी वाद केला नाही असा संघ सांगवी स्पोर्ट्स मुलुंडचा मात्र इकडे सन्मान केला जाईल. फेअर प्ले, खूप चांगली वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि सेमीफायनल पण त्यांनी गाठली. सो सांगवी स्पोर्ट्स मुलुंडचा इकडे एक विशेष सन्मान. फेअर प्लेचा हा इकडे सन्मान केला जातोय. सांगवी स्पोर्ट्स मुलुंड अभिनंदन. हार्डलक. त्यानंतर सेकंड प्राइज कडे आपण वळत आहोत. कॅश प्राइज तब्बल 41,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. जमा करतच आले आणि सर्वांना जमा केलं आणि फायनल गाठली. जमा 11 डोंबिवली संघ. सर्व प्लेयर्सनी आणि आपले टी शर्ट्स दिले आणि टीम ओनर आपण पण या. द्वितीय क्रमांक तब्बल 41,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. टीमचं नाव आहे जमा 11 डोंबिवली. पुढच्या वर्षी एंट्री द्यायची का नाही तुम्हाला? वेळेवर येशाल ना? नाना बोलेत पैसे कट करा. करू का? चला करू कट करू. मग खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि
द्वितीय क्रमांक तब्बल 41,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. टीमचं नाव आहे जमा 11 डोंबिवली. खूप चांगला खेळ केला किरण शिंदे, महेश शिंदे, ओमकार पाटणे, भाई, त्यानंतर सर्व विक्रांत, सर्व टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला, त्यामुळे इकडे फायनल गाठली. अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कडे आपण वळत आहोत. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी खूप चांगली ट्रॉफी आणि सायकलिंग. तुम्हाला सायकलिंग पण करता आली पाहिजे. तुम्हाला फिट राहायचं तर सायकलिंग पाहिजे. सायकलिंग, स्विमिंग, फिटनेस साठी खूप मॅटर करतं. आणि सायकल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी ज्याने खूप चांगली बॅटिंग बॉलिंग केली. सर्व आमचे मान्यवर आणि अनिरुद्ध परमार साहेबांच्या हातातून ट्रॉफी. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट खूप चांगली कामगिरी केली नो डाऊट महेश शिंदे, ज्याने अफलातून बॅटिंग बॉलिंग केली आणि आज खूप चांगला खेळ केला. एक चांगले खेळाडू आहेत आणि खूप चांगला अनुभव आहे. तो बोलला मित्राला खांद्यावरती घेऊनच येणार. वेल प्लेड महेश. आणि महेशला मात्र हे प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची ही ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आणि ही सायकल. तो सायकल चालवत डोंबिवलीला गेला तर 7 वाजता निघाला तरी मला सगळे 11-12 पर्यंत पोहोचू शकतो. किरण पोहोचेल, किरण जाऊ शकतो. आणि आज ही ट्रॉफी एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजवा किरणचा भाऊ महेश शिंदे, ज्याने अफलातून बॅटिंग बॉलिंग केली. वेल प्लेड महेश, मॅग्निफिशंट महेश. आणि महेश सोबत पण 2 शब्द बोलले. तेवढी सायकल. महेश कसं वाटतं? आणि टीम जिंकली, टीम फायनल मध्ये आली त्याबद्दल, आणि आज डोंबिवलीसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळला त्याबद्दल खूप चांगलं वाटतंय. कालपासून सगळे चांगले खेळले. आज थोडा म्हणजे तसा परफॉर्मन्स झाला नाही जसा पाहिजे होता कालसारखा. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, फिल्डिंग बॉलिंग वगैरे सगळं चांगलं, त्यामुळे आम्ही फायनलपर्यंत बोललो. चांगलं वाटतंय खूप. आणि सर्व टुर्नामेंटला येत जा. ओंकार पण तेच बोलतो की सर्व टुर्नामेंटला येत जा. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं महत्वाचं आहे आणि खूप चांगला खेळ करत असताना स्टेशन वाईज फॉर्मॅट मध्ये यावर्षी आशिषभाई तिवारी चषक 2024 चा चॅम्पियन संघ ठरतोय. मालवण मुकेश रॉयल चेंबूर, अजित साहू, शुभम लोखंडे, करण सोडा, विराज, त्यानंतर सनी धोत्रे, शिवा, त्यानंतर सुशांत, विवेक, सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली. मनीष चॅम्पियन. आशिषभाई तिवारी चषक चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. अरुण चौहान, डोराने एक बॅटिंग केली आणि कॅश प्राइस तब्बल 81,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. यज्ञेश आणि त्यांची टीम आशिषभाई तिवारी चषकावरती नाव कोरलं गेलंय. 2024 हे पर्व आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर स्टेशनने बाजी मारली. यज्ञेश आणि त्यांची पूर्ण टीम सौदी अरेबियावरून देखील या मॅचचा आनंद घेतला आणि ऑल ओव्हर त्याने खूप चांगलं क्रिकेटचा आनंद घेत असताना आज त्यांची टीम इकडे बाजी मारते. टीमचं नाव आहे मालवण मुकेश रॉयल चेंबूर. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, भारत माता की. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शुभमने काय स्माइल केले. अहो जिंकलो आम्ही. कुठेतरी लाईन लेंथ मिळत नव्हती आणि बॅक टू बॅक अगदी 2025 तेवढंच लकी ठरलंय. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एक खुल्या गटात पण चॅम्पियन आणि
स्टेशन वाईजला पण चॅम्पियन सुशांत राणे 2 शब्द त्यांच्या ऐकूयात आपण. एक अनुभवी खेळाडू. नक्कीच टुर्नामेंट बद्दल सांगायचं झालं तर मी संदेशला गेल्या वर्षीच बोललो होतो की पुढच्या वर्षी टुर्नामेंट करशील तर सर्कल कर, आणि त्यांनी सर्कल केली आणि सर्कल खेळायला नक्कीच तुम्ही बघितलं तर खूप मजा येते. प्रत्येकाला सेम चान्स मिळतो. 1 to 4 मध्ये तुम्हाला तुमचे बॅटिंगचे स्ट्रोक तुम्हाला थोडं अटकून खेळावं लागतं, पण सर्कल म्हटलं तुम्ही फ्रीमॅन बॅटिंग करू शकता, बॉलिंग करू शकता, प्रत्येकाला सेम चान्स मिळतो. आणि नक्कीच संदेशला मी परत कॉंग्रॅच्युलेशन्स करीन की त्यांनी, आणि त्याच्या पूर्ण टीमला पण सांगेन. बाबू सर असतात नेहमी सगळ्यांच्या पाठीस उभे असतात, काही त्यांना पण हॅट्स ऑफ असतो नेहमी माझ्याकडून. आणि नक्कीच संदेश आणि त्यांचा जे कार्यकर्ते आहेत त्यांना माझ्याकडून पण खूप हार्दिक अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचा आभार आहे. कोणाचा चुकून माचून सत्कार राहिला असेल तर माफी मागतो, बट SP ग्रुपसाठी तुम्ही नक्कीच प्रेम द्या. आणि साहेब आपलं देखील आभार आहे. आणि मजा आली. ग्राउंड पण खूप चांगलं आहे. आणि साहेबांचे 2 शब्द आपण. SP ग्रुपच्या वतीनं 2 दिवस 4 आणि 5 स्पर्धा आयोजित केली आणि 24 संघांनी भाग घेतला. यामध्ये खरं अशा टुर्नामेंट या खारेगाव